सांगलीच्या बालाजी चौकामध्ये हे बालाजीचं भव्य मंदिर आहे आणि या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला हे दुकानदारांचे शॉप किती बाहेर आहेत बघा. इथं हे भाजी हे फळ विक्रेते किती रोडवरचे आहेत बघा. या साईडला हे दुकानदार यांचे गाडे हे रस्त्यावरती पूर्ण आहेत. त्यांची दुकानं पाठीमागे आहेत पण दुकानाच्या बाहेर हे स्टॉल लावतात. आता या ठिकाणी जर बघितलं तर हे बालाजी फळ दुकान आहे. हे जे दुकान आता आहे पण स्टॉल पाक रोडवरती आहे. हे बघा हे कसं या रोडला जायचं हे महानगरपालिकेने सांगावं. हे बघा हे गाडी हे कुठे पाठीमागे जागा किती शिल्लक आहे. हे रोड राहिलाय का बघा. आयुक्त साहेब अतिक्रमण खातं आपलं काय करतं. आता हा फळवाला पाठीमागे जागा किती शिल्लक आहे बघा. पुढे ये ना पूर्ण रोड बंद करायची अवस्था झालेली आहे. हे बघा पूर्ण पाठीमागे राहिलेलं आहे. आता इथं जर समोर बघितलं तर या कॉर्नरला एक खटावकर होजिरे म्हणून बोर्ड आहे. या ठिकाणी जर बघितलं तर नेहमी या ठिकाणी हे लोक रस्त्यावर बसतात. या कॉर्नरला हे कॉर्नर पूर्ण इथनं वाहन टर्न घेत असताना यांची ही अडचण आहे. हे पूर्ण हे रस्त्यावर असतात. या साईडला सुद्धा हे फुलवाले वगैरे हे रोज नेहमी असतात. हे मारुती रोड दत्त मारुती रोडची अवस्था आहे. हे कधी बदलणार आयुक्त साहेब थोडं तरी लक्ष घाला. तमाम जनतेला जरा श्वास घेऊन मोकळं जाऊ दे. यांची व्यवस्था करा. यांना उचला किंवा यांचं नुकसान करा असं माझं मत नाहीये. पण या लोकांना कुठेतरी जागा द्या, कुठेतरी हटवा किंवा त्यांना मागे फिरून बसवा. रोड ठेवा ना. हे बघा पाठीमागे जागा शिल्लक खूप जागा आहे पण ते रस्त्यावर बसणार. याच्या पाठीमागचा उद्देश काय, कशासाठी, म्हणजे रस्ता हा ट्रॅफिक का बंद करायचं. या बघा मावशी किती बसले पाठीमाग खूप जागा शिल्लक आहे. ही पद्धत बंद व्हायला पाहिजे सांगलीतली असं माझं मत आहे.